जलवाहिनी वाहून गेल्याचं संकट, विकास गोगावले ऍक्शन मोडवर, पर्यायी जलवाहिनीचं काम तातडीनं सुरू. महाड शहराच्या पाणी पुरवठ्याची मुख्य जलवाहिनी पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले ऍक्शन मोडवर आले. संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी तातडीनं समन्वय साधत त्यांनी पर्यायी जलवाहिनी उभारण्याचं काम तातडीनं सुरू करून घेतलंय. तसेच पुरानंतरची स्वच्छता, रस्ते मोकळे करणं आणि नागरिकांना लवकरात लवकर दिलासा देण्यासाठी प्रशासनाला युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना दिल्या. महाड शहराला कुर्ले धरणातून पाणी पुरवठा करणारी सावित्री नदीपात्रातील भोईघाट ते गवळआळी दरम्यानची मुख्य जलवाहिनी सोमवारी पुराच्या पाण्यात वाहून गेली. त्यामुळे शहराच्या दक्षिण भागातील पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी मंगळवारी घटनास्थळी धाव घेतली. मंत्री भरतशेठ गोगावले शासकीय कामानिमित्त बाहेर असल्यानं विकास गोगावले यांनी स्वतः पुढाकार घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सध्या नदीपात्रातून नवीन जलवाहिनी टाकणं शक्य नसल्यानं तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी मार्गानं जलवाहिनी उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानुसार पर्यायी जलवाहिनी टाकण्याचं काम तातडीनं सुरू देखील करण्यात आलं. यावेळी मुख्याधिकारी धनंजय कुळेकर, नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्यासह संबंधित अधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी उपस्थित होते. या पर्यायी जलवाहिनीचं काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश विकास गोगावले यांच्याकडून देण्यात आले. दरम्यान पूर ओसरल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर गाळ, चिखल आणि कचरा साचल्यानं व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेश विकास गोगावलेंनी दिलेत. MIDCतील कंपन्यांच्या अग्निशमन गाड्या, JCB, स्वच्छता यंत्रसामग्री आणि अन्य आवश्यक वाहनं उपलब्ध करून घेण्याच्या सूचना नगर परिषद प्रशासनाला करण्यात आल्या. तसेच दरडी कोसळण्यानं बंद झालेले रस्ते तातडीनं वाहतुकीसाठी खुले करावेत. विविध विभागांनी समन्वयानं काम करून नागरिकांना लवकरात लवकर दिलासा द्यावा अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. यासाठी लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. पूरग्रस्त भागांची पाहणी करत नागरिकांच्या अडचणी तातडीनं सोडवण्यासाठी प्रशासनाला युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना विकास गोगावले यांनी दिल्या. स्वतः नगराध्यक्ष आहेत, CEO आहेत, सगळे नगरसेवक आहेत, सर्व मिळून टीम म्हणून काम करतायत. आणि मंत्री महोदयांचा जो काही आदेश आहे भरत शेठचा, त्याप्रमाणे आता कलेक्टर साहेबांनाही देखील मी निरोप दिलेला आहे. प्रांत साहेबांना सांगितलेलं आहे की शहरामध्ये जो काय कचरा साचलेला आहे तो पहिला या ठिकाणी साफ करण्यात यावा. त्याची दुर्गंधी पसरता कामा नये. लोकांची जी काय प्यायच्या पाण्याची जी काय व्यवस्थेची लाईन जी काय तुटलेली आहे अर्ध्या शहराची, जवळपास 2,500 लोकांची जी काय अडचण आहे ती या ठिकाणी दुरुस्त करायचं काम आता CEO साहेब या ठिकाणी करतायत, नगराध्यक्ष साहेब या ठिकाणी करतायत. आणि त्याच्या माध्यमातून ताबडतोब जे काय शहराला पाण्याची अडचण जी काय काही ठिकाणी भासते त्याच्याकरता टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा पुरवण्यात येईल अशा प्रकारचे आदेश आता CEO साहेबांनी खाली दिलेले. त्या फायर फायटिंगच्या गाड्या आहेत फायर ब्रिगेडच्या, त्या या ठिकाणी शहरामध्ये बोलून त्या पद्धतीने जो काय चिखल असेल, जिथं कचरा असेल तो त्या ठिकाणी उचलला जाईल, चिखल त्या ठिकाणी साफ केला जाईल. आणि मग त्याच्या माध्यमातून ज्या काय मागच्या वेळेला पूर आला होता शिंदे साहेबांच्या माध्यमातून जसे जेट मशीन आपण आणल्या होत्या त्या जेट मशीनची व्यवस्था पाहिजे का, हेही देखील CEO साहेबांना, नगराध्यक्षांना मी विनंती केली. तर ते म्हटले तशी काय आवश्यकता लागणार नाही, फायर फायटिंगच्या गाड्यांच्या माध्यमातून साफसफाई होऊ शकते. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.